शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मागेल त्याला सौर पंप योजना या योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी अर्ज करत आहेत. तर अर्ज केल्यानंतर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की अर्ज केल्या लगेच त्यांना पेमेंटचं ऑप्शन येत आहे किंवा पेमेंट लगेच करायचं की नाही करायचं. पेमेंट केल्यानंतर मला सौर पंप किती दिवसात बसणार आहे. तर आपण या विषयावर व्हिडिओ पहिले पण बनवलेत, पण त्या व्हिडिओ मध्ये पण खूप साऱ्या शेतकऱ्यांचे एकच कॉमन प्रश्न आहे की सर आता पेमेंट करायचं का, लगेच पेमेंटचं ऑप्शन तर पेमेंट करायचं का नाही करायचं. तर पेमेंट तुम्ही करायचं का नाही करायचं हे आपण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊया. त्याचप्रमाणे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न आहे की सेल्फ सर्व्हे कधी होणार, त्याचप्रमाणे वेंडर कोणता सिलेक्ट करू, कंपनी कोणती सिलेक्ट करू. तर कोणती कंपनी सिलेक्ट करायची, कोणत्या निकषावर कंपनी सिलेक्ट करायची हे पण आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या सेंटरच्या माध्यमातून जवळपास 70 ते 80 शेतकऱ्यांचे सक्सेसफुली सोलर पंप जोडणी करून दिलेली आहे. तर फॉर्म भरण्यापासून त्यांना त्यांच्या शेतामध्ये जे पंप इन्स्टॉलमेंट पर्यंत आपण त्यांना पूर्णपणे मदत केलेली आहे. तर याविषयी आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देऊ शकतो की कोणत्या कंडिशनमध्ये काय अप्लाय करायचं, काय करायचं आपल्याला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुम्हाला त्यासाठी खूप महत्वाचा असू शकतो. तर योजना पहिली कुसुम मध्ये होते, त्या कुसुम सोलर पंप योजनेमध्येच आपण हे सर्व पंप बसवलेत. आता खूप सारे शेतकरी म्हणतात की कुसुम मध्ये वेगळी प्रोसेस होती, या योजनेमध्ये वेगळी प्रोसेस सेमच राहणार आहेत. फक्त एकच बदल झाला आहे, तो बदल म्हणजे पेमेंट ऑप्शन तुम्हाला अगोदर येत आहे. कुसुम सोलर पंप योजनेमध्ये पेमेंट तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं पेमेंट करावं लागत होतं, पण आता ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला अगोदर पेमेंट करावं लागत आहे. नंतर तुमचा फॉर्म चेक होणार, तो अप्रूव्ह होणार. काही डॉक्युमेंट जर तुमची त्या ठिकाणी लागत असले अजून एक्स्ट्रा तर ते तुम्हाला मागितले जातात, किंवा डॉक्युमेंट तुमची पूर्तता व्यवस्थित झाली नसेल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडून मागितले जातात. तर अशा प्रकारे ही योजना थोडासा बदल करून आता महावितरणद्वारे ही योजना चालवली येत आहे. तर काही बदल नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पेमेंट कधी करायचे ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुमचा फॉर्म कधीही रिजेक्ट होणार नाही, किंवा पेमेंट जरी केलं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या मनामध्ये येणारा प्रश्न एकच आहे की मी कुसुम सोलर पंपामध्ये कुसुम सोलर योजनेमध्ये फॉर्म भरलाय, इकडे पण फॉर्म भरू का. तर अजिबात भरू नका. पाठीमागील पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जर तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेमध्ये फॉर्म भरलाय तर ती योजना या योजनेमध्ये मर्ज झालेली आहे, म्हणजे ती योजना ही योजना एकच आहे. तर त्यातून तुम्हाला 100% पंप भेटेल. जर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरलाय, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला, तर त्या योजनेतून तुम्हाला पंप भेटेल आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही या ठिकाणी डबल फॉर्म भरू नका, हे तर तुमचा फॉर्म रिजेक्टच होईल आणि तुमचं पेमेंट पण अडकून राहील. हे आपण पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय. परत एकदा का सांगतोय, कारण की खूप शेतकऱ्यांचे हेच प्रश्न असतात की सर मी तिकडे फॉर्म भरलाय पण माझा फॉर्म अजून झाले 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, अप्रूव्ह होत नाही का, मी इकडे पण फॉर्म भरू. तर अजिबात असं करू नका. तुमचा फॉर्म इकडे रिजेक्ट होणार आहे, कारण की ते सर्व आधार डिटेलने तुमची स्कॅनिंग केली जाते, तुमची डॉक्युमेंट स्कॅनिंग केली जातात. ते डॉक्युमेंट इकडचे तिकडचे मॅच झाले की तुमचा फॉर्म रिजेक्टच होणार इकडचा, त्यामध्ये पेमेंट इकडचं अडकून राहील आणि तिकडे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आहे. मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येईल, हे तर पेमेंट केलेलं आहे पण तिथं कसं पेमेंट करू मी. अशा प्रकारची दुविधा होण्यापेक्षा तुम्ही डबल फॉर्म अजिबात भरू नका, ही माझी सर्वांना एक सूचना असेल. अजून एक गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी काही माहिती चुकीची भरली किंवा चुकून काही माहिती शेतकऱ्यांकडून चुकीची गेलेली आहे. तर काही काळजी करू नका. जर चुकीची माहिती गेलेली आहे तरीही तुमचं जर लक्षात घ्या, तुमचे नाव वगैरे किंवा तुमच्या सातबाऱ्यामध्ये जी माहिती आहे ती बरोबर भरली असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं इकडे तिकडे चालून जातं, एवढं काही विषय येत नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. खूप सारे शेतकरी म्हणतात माझे विहीर बोर वगैरे वेगवेगळे काहीतरी प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही डिटेलमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तुमचा काही पर्सनली काही चुकीचा फॉर्म मध्ये भरला गेला तर आपण त्यावर तुम्हाला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करूया. आणि खूप महत्वाचा आणि खूप शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आता ह्या योजनेद्वारे आपला सेल्फ सर्व्हे कधी होणार. मागील त्याला सौर पंप योजनेद्वारे सेल्फ सर्व्हे कधी होणार आणि त्याचा पैसे भरल्यानंतर फॉर्म अप्रूव्ह कधी होणार. तर फॉर्म अप्रूव्ह तुमच्या राज्यामध्ये ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरत आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरत, ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे त्या जिल्ह्याची सौर पंपची मागणी कशी आहे त्या मागणीनुसार तुम्हाला जोडणी भेटण्याचे प्रोसेस असते. तर ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे त्या जिल्ह्यामध्ये मागणी खूप जास्त प्रमाणात असेल, खूप जास्त अर्ज येत असेल तर शक्यता आहे की तुमचा अर्ज किंवा तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो.
आणि अशा एखाद्या जिल्ह्यामधून तुम्ही जर फॉर्म भरताय ज्या जिल्ह्यामध्ये सौर पंप जोडणीच्या मागणी किंवा अर्ज खूप कमी येतात, तर त्या ठिकाणी तुमची लवकरात लवकर जोडणी होऊ शकते. आता तुम्ही पैसे भरले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लगेच तुमचाच नंबर येणार आहे, तसंही नाही. जे पहिले कुसुम सोलर पंप योजनेमध्ये फॉर्म भरले होते त्यांचा नंबर आधी येणार आहे, त्यानंतर त्या लिस्ट संपल्यानंतर तुमचा नंबर येणार आहे. म्हणजे असं काही नाही की तुम्ही पैसे अगोदर भरले म्हणून तुम्हाला लगेच सौर पंप जोडणी दिली जाईल. ही पण गोष्ट लक्षात घ्या सर्व शेतकऱ्यांनी, महत्वाची गोष्ट आहे. आता शेतकऱ्यांचा अजून एक प्रश्न आहे की वेंडर कसे निवडायचे, वेंडर कधी निवडायचे. तर वेंडर तुमचं पेमेंट सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर तुमचा वेंडर निवडला जातो. तर सेल्फ सर्व्हे कसा करायचा ही पण आपण एका व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करू की सेल्फ सर्व्हे कसा करायचा असतो. तो पण आपल्या चॅनलवर लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड होईल. आता वेंडर सिलेक्शन कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत, तर कंपन्याचे असे डायरेक्टली नावं घेऊ शकत नाही आपण, कारण की युट्यूबवर आपण व्हिडिओ टाकतो. कंपन्यांनी काही क्लेम केले की बाबा मला एक चांगला म्हणतोय, मला ही वाईट म्हणतोय, त्यामुळे कोणत्याही कंपनीचं असं आपण डायरेक्टली नाव घेऊ शकत नाही व्हिडिओच्या मार्फत. जरी तुम्हाला माहिती हवी असली, तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला वेंडरचं ऑप्शन तिथं अवेलेबल होत आहे, तर आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आमचे सर्व कॉन्टॅक्ट तिथे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल असतात. इंस्टाग्राम आयडी आपल्या अवेलेबल आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आमच्या टीम करून किंवा माझ्याकडून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल. आणि आपले जे प्रश्न असतील की वेंडर बाबत किंवा कंपनी बाबत जे प्रश्न असतील त्यामध्ये तुम्हाला 100% हेल्प भेटेल, किंवा कंपनीकडून तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतात ते पण 100% मदत भेटेल. तर कंपनी आपण कोणत्या निकषावर निवडायची आहे हे पण महत्वाची गोष्ट आहे. पहिली गोष्ट मध्ये कंपनी आपल्याला कोणत्या प्रकारचं मटेरियल देत आहे. मटेरियलमध्ये खूप वेगवेगळ्या कंपन्या खूप वेगवेगळे मटेरियल ग्रेडचे मटेरियल देत आहेत. काही कंपन्या खूप कमी क्वालिटीचं म्हणजे एकदम बकवास क्वालिटीचं मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड करत असते. तर अशा कंपन्या कोणत्या आहेत हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला याबद्दल डिटेल गायडन्स करण्याचा प्रयत्न करू. तर काही काही कंपन्या खरोखरच चांगल्या प्रकारचे मटेरियल देत आहेत. तर कंपन्याकडून आपल्याला काय काय भेटणार, आपल्याकडे कंपनी सौर पंपचे मटेरियल घेऊन आल्यानंतर आपल्याला काय काय त्यांना मदत करावी लागेल हे सर्व आपल्याला माहिती या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करू की कंपनी आपल्याला काही काय मटेरियल देते. लाईव्ह आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू कंपनीकडून आपल्याला काय काय मटेरियल भेटतं आणि आपल्याला कंपनीला काय काय मदत करावी लागते किंवा आपल्याकडून कंपनीला काय मटेरियल द्यावं लागतं. खूप सारे प्रश्न असतात, ह्या विषयावर खूप सारा एक मोठा व्हिडिओ बनवू शकतो. कारण की खूप सारे वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या शेतकऱ्यांना चक्क लुटण्याचा प्रयत्न करायचा, त्यामध्ये पैशाची मागणी असं विविध आहेत. आपण आता लाईव्ह किंवा व्हिडिओ मार्फत कोणत्याही कंपनीबद्दल काही बोलू शकत नाहीये. आपण कॉन्टॅक्ट करा, आपण तुम्हाला डिटेलमध्ये नक्कीच माहिती देऊ. तर कंपनीचं मटेरियल महत्वाचं आहे, कंपनीचे कशा प्रकारे टेक्निशियन आपल्याकडे तो जोडायचं ते पण महत्वाचं आहे. कंपनी किती प्लेट आपल्याला देते, कशा प्लेट आपल्याला देते, प्लेटा कोणत्या कंपनीच्या आहेत, प्लेटा कोणत्या ग्रेडच्या आहेत, त्याचप्रमाणे पंप कोणता देत आहे आपल्याला, पंप कोणत्या ग्रेडचा आहे, वायरिंग कोणत्या ग्रेडची आहे, रस्सी देते ती कोणत्या ग्रेडची आहे, जे मटेरियल जे आपल्याकडे स्टील वापरले जातात ते कोणत्या ग्रेडचं आहे, हे सर्व माहिती असणं खूप महत्वाचं आहे. कारण की त्यांना कंपनीला काही घेणं नसतं, तुमचं सेटअप बसवून देणं, जेवढ्या कमी पैशात तुमचा सेटअप त्यांच्याकडून बसवला जाईल तेवढा त्यांना फायदा होत असतो. मग आपण आपल्याला जे सरकारने आपल्याला पैसे दिले 1,60,000 रुपये दिलेले आहेत, ते 1,60,000 रुपये सेटअप आहे का नाही तो ह्याची तपासणी करणं हे आपलं काम आहे. किंवा हे खरंच म्हटलं एवढ्या क्वालिटीचं आहे का नाही हे बघणं आपलं स्वतःचं काम असते. त्यासाठी कोणते कोणते निकष ते मटेरियल चेक करायचे हे तुम्हाला लाईव्ह एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचं 100% आहे. लवकर लवकर आपले एक शेतकरी कस्टमर आहेत त्यांचे पंप जोडणी लवकरात लवकर होणार आहे. त्या पंप जोडणीचा आपल्या लाईव्ह न म्हणता आपण एक व्हिडिओ बनवून पूर्ण प्रोसेस तुम्हाला बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करा. अजून काही प्रश्न असतील आपल्या या योजनेबद्दल तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू. तर वेंडर निवडताना नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण की खूप यामध्ये फसवणूक होत आहे. त्याचप्रमाणे चुकीचे कॉल येतात की या ठिकाणी पैसे भरा, तुमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला पंप मंजूर झालाय, अशा चुकीच्या मेसेजला कधीही रिप्लाय देऊ नका. फक्त पैसे तुम्ही वेबसाईटवर भरायचे, कुणाकडे काही पैसे 1 रुपयाही कुणाला द्यायची गरज नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेवढं पेमेंट केले ना त्या पेमेंटमध्ये सर्व तुम्हाला भेटणार आहे. तर कसं भेटणार आहे, काय भेटणार आहे, कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. त्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 रुपयाही कुणाला द्यायचा नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा.
तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा. काय प्रॉब्लेम येत असल्या योजनेबद्दल तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमची कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व सर्वात जास्त म्हणजे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. खूप फसवणूक होत आहे त्या योजनेमध्ये. यासाठी वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना